नमस्कार मित्रांनो, परत एकदा एक्सप्लोर विथ सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण पूर्णपणे रायगडाची ट्रॅव्हल्स ऑप्शन्स आहेत ते सगळे कवर करणार आहोत, जेणेकरून रायगडावर दरवर्षी शिवभक्त अनेक मोठ्या संख्येने भेट देत असतात. त्यांच्यासाठी हा खास करून व्हिडिओ आहे, जेणेकरून त्यांचा प्रवास आहे तो तितकाच आरामदायी होईल. आजचा आपला प्रवास आहे तो आपला बाईकने होणार आहे, त्यामुळे नक्कीच बाईकविषयी सुद्धा डिस्कशन आपण लास्ट व्हिडिओच्या शेवटी करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला टोटल खर्च बाईकने जर गेला तर किती होईल ही सुद्धा चर्चा आपण व्हिडिओच्या शेवटी करणार आहोत. तत्पूर्वी पहिला आपण जाणून घेणार आहोत जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत ते तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने किल्ले रायगडावर कशा प्रकारे पोहोचाल याचा रिव्ह्यू आपण पूर्णपणे पहिल्या व्हिडिओमध्ये घेऊया, आणि त्याच्यानंतर मग बाईकने जो काही खर्च असेल तो आपण पूर्णपणे डिस्कस करूया, जेणेकरून तुम्ही रायगडावर जाल त्यावेळी तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती असतील. नक्कीच ही व्हिडिओ आपण तितकीच इन्फॉर्मेटिव्ह करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला रायगडला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. जेणेकरून तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मित्रांनो, MSRT बसेसने ज्यावेळी आपण जातो त्यावेळी मुंबईवरून तुम्ही प्लॅन करत असाल तर मुंबई टू महाड तुम्हाला मल्टिपल फ्रिक्वेन्सीच्या बसेस मिळतील, जेणेकरून ज्याचं फेअर आहे 257 रुपये पर पर्सन. हे 2 महिन्यापूर्वीचं फेअर आहे, जेणेकरून आता जर वाढलं असेल तर तुम्हाला 250 ते अप्रॉक्सिमेटली 300च्या दरम्यान हे फेअर पाहायला भेटेल. आणि ज्यावेळी तुम्ही महाडला बस डेपोमध्ये पोहोचाल त्यावेळी तिथून तुम्हाला रायगड फोर्टला जाण्यासाठी छत्री निजामपूर नावाची एक बस आहे, त्या बसमध्ये तुम्हाला बसायचं आहे, ज्याचं फेअर असणार आहे महाड टू रायगड वित्त दरवाजा. हे स्टॉपचं नाव आहे महाड टू रायगड वित्त दरवाजा. याचं फेअर आहे 40 रुपये पर पर्सन. तर असं ह्या बस फेअर आहे. परंतु महाडवरून छत्री निजामपूरला जाणाऱ्या बसेस आहेत त्यांच्या फ्रिक्वेन्सी थोड्या कमी आहेत. आता सकाळी जर लवकर गेलात ना तर सकाळी 7:30 वाजता एक छत्री निजामपूरला जाणारी बस आहे, आणि दुसरी आहे ती 11:30 ते 12च्या दरम्यान आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही महाड डेपोमध्ये येता त्यावेळी तुम्हाला जर रायगडाच्या वित्त दरवाजापर्यंत जायचं आहे रायगड फोर्टपर्यंत, तर तुम्हाला इथे एक थोडा डिफिकल्टी पाहायला भेटते, जेणेकरून बसची फ्रिक्वेन्सी आहे ती थोडी कमी भेटते. तर तुम्हाला त्या वेळेतच सकाळी लवकर गेला तर 7:30ची भेटेल, त्यानंतर तुम्ही 11:30 ते 12च्या दरम्यानसुद्धा तुम्हाला बस भेटून जाईल. बाकी जर ऑप्शन्स बघितलं तुम्ही रिक्षा वगैरे करू शकता डायरेक्ट, परंतु त्याचं कॉस्ट आहे तो थोडी कॉस्टली पडेल, जास्त असेल. त्यामुळे मे बी तुम्ही ते अवॉइड केलं तरच बेटर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण व्हिडिओच्या शेवटी महाडला जाण्यासाठी म्हणजे रायगडला जाण्यासाठी डायरेक्ट कोणती बस अवेलेबल आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्ही कोणताही तुम्हाला डायरेक्ट व्हाया न करता डायरेक्ट न उतरता कोणत्याही स्टेशनला डायरेक्ट तुम्ही रायगडाच्या वित्त दरवाजापर्यंत पोहोचाल. मुंबईवरून जाणार असेल तर, पुण्यावरून जाणार असाल तरी पण सेमच असणार आहे. पुण्यावरून जाणार असाल तर तुम्हाला पहिलं महाड डेपोपर्यंत जायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे छत्री निजामपूरला जाणाऱ्या बसेस पकडायच्या, ज्याचं फेअर 40 रुपये असणार आहे पर पर्सन. पैसा देना वर तर आत्ता पोचलो आम्ही खरवलीच्या इथे, आणि ऑलमोस्ट जरा 5 मिनिटासाठी रेस्ट घेतला, कारण ज्यावेळी आपण बाईकने जातो ना मित्रांनो त्यावेळी, आणि मेन म्हणजे मान्सून सीझनमध्ये ज्यावेळी राईड करतो ना प्रत्येक रायडरला माहिती आहे तो जो फील आहे रायडिंगचा. मागे बघता तो एकदम क्लायमॅक्स एकदम खतरनाक वाला सीन आहे. आणि त्या आता आम्ही थोडा रेस्ट ना, आता थोड्या वेळात आम्ही रायगडावर पोहोचू. तर पुढे बघूच, आपण कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आपला रायडर रोहन दळवी याचं सुद्धा चॅनल आहे, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. कोणतं चॅनल आहे? एक्सप्लोर विथ रोहन, त्याचा सुद्धा चॅनल आहे, तिथे जाऊन तुम्ही त्याचे व्हिडिओ बघू शकता. तो सुद्धा गडकिल्ला एक्सप्लोर करत असतो. तर चला, आपले रायडर्स आहेत ते ऑलरेडी पुढे गेलेले आहेत, आणि आपण ऑलमोस्ट आता लास्ट राहिलेलं आहे. आता दुसरा ऑप्शन म्हणजे, आता जर तुम्ही बसने तुम्हाला नाही यायचं असेल तर तुम्ही जर तुमच्या मनात विचार आला असेल की रायगडला जाण्यासाठी ट्रेनचे कोणकोणते ऑप्शन्स आहेत. आता जर ट्रेन जर बघितलं तर रायगडच्या जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे माणगाव रेल्वे स्टेशन. तर तुम्हाला माणगाव रेल्वे स्टेशनपर्यंत यायचं आहे, आणि जर माणगाव रेल्वे स्टेशनपर्यंत आलात की त्याच्या पुढे मग पुढे तुम्हाला माणगाव बस डेपोपर्यंत येतं. आता माणगाव रेल्वे स्टेशन टू माणगाव बस डेपो इथे तुम्हाला काही अंतर पाहायला भेटतं, जे तुम्हाला अर्ध्या तासाचं अंतर आहे. तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता, नाहीतर तुम्ही ऑटो रिक्षाने 15 ते 20 रुपये याचा फेअर आहे रेल्वे स्टेशनपासून माणगाव डेपोपर्यंत जाण्यासाठी. तर तुम्हाला माणगाव डेपोपर्यंत जायचं आहे, आणि माणगाव डेपोमध्ये मी काही विचारपूस केली तर माणगाव डेपोमधून ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, माणगाव डेपोमधून तुम्हाला डायरेक्ट रायगडला जाण्यासाठी कोणत्याही बसेस अवेलेबल नाहीत.
आणि जर तुम्हाला रायगड फोर्टला जायचं असेल माणगाव बस डेपोतून, तर माणगाव बस डेपोतून तुम्हाला पहिलं महाड बस डेपोमध्ये जायचं आहे आणि महाड बस डेपोतून त्याच्यानंतर तुम्हाला पुढे मग तिथून छत्री निजामपूरला जाणाऱ्या बसेस किंवा इको असतील तर तिथून तुम्हाला रायगड फोर्टला जाण्यासाठी तिथून तुम्हाला आता ज्यावेळी तुम्ही दिवा सावंतवाडी सकाळी 6:25ला सुटते मुंबईवरून येत असाल तर 10105 ट्रेन नंबर आहे. तर या ट्रेनने तुम्ही माणगाव रेल्वे स्टेशनपर्यंत आलात, तिथून नंतर मग माणगाव बस डेपोपर्यंत आलात आणि माणगाव बस डेपोवरून तुम्ही महाडला जाण्यासाठी बस पकडली, ज्याचं फेअर असणार आहे 55 रुपये पर पर्सन. या 55 रुपयात तुम्ही महाड बस डेपोपर्यंत आलात आणि महाड बस डेपो आल्यानंतर तिथून तुम्हाला छत्री निजामपूर साईडला जाणाऱ्या बसेस पकडायच्या आणि त्याचं फेअर असणार आहे 40 रुपये पर पर्सन. तर असा हा रूट असणार आहे. दिवा सावंतवाडी आलात, दिवा सावंतवाडीला माणगाव स्टेशनचं हॉल्ट आहे, तर तुम्ही ही सुद्धा ट्रेन प्रेफर करू शकता. परंतु या ट्रेनने आल्यानंतर तुम्हाला रायगड फोर्टवर जाण्यासाठी दुपारचे 2 किंवा 1:30 वाजेल, कारण हा दिवा सावंतवाडी सकाळी दुपारची येते माणगाव रेल्वे स्टेशनला. तर तिथून मग पुढे मग ऑलमोस्ट 1.5 तास लागतो आणि त्याच्यानंतर पुढे गड चढण्यासाठी परत 1.5 तास. तर असा ओव्हरऑल जर कॅल्क्युलेशन केलं तर दुपारचे 1 ते 1.5 किंवा 2 वाजतात रायगडावर जाण्यासाठी. तर त्यामुळे परत रिटर्न ज्यावेळी येण्यासाठी तुम्हाला तो मग रायगड पाहिजे तसा फिरायला भेटत नाही. त्यामुळे हा एक ऑप्शन्स असणार आहे जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर. आता पुढची एक गोष्ट म्हणजे आता आपण बाईकने चर्चा करणार आहोत. जर तुम्ही बाईकने गेलात तर तुम्हाला ऑब्वियसली ज्यावेळी तुम्ही बाईकने याल त्यावेळी दादर मुंबईवरून येत असाल तर दादर, ठाणे, पनवेल, माणगाव आणि माणगावला आल्यानंतर इथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. इथे जवळच आपल्याला हायवेलाच लागून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार भेटतो. त्या प्रवेशद्वारातून लेफ्ट मारायचा आहे आणि जो सरळ 28 किलोमीटर आहे, जो सरळ आपल्याला रायगडाच्या पायथ्याशी हा रोड आपल्याला सरळ जातो, म्हणजे घाटमाथ्याचा रोड आहे. आता हा समोर जो रूट बघताय तो पूर्णपणे हाच घाटमाथ्याचा रूट आहे जो सरळ रायगडाच्या पायथ्याशी जातोय.
तर आजसाठी आपण इथेच थांबूया. नक्कीच तुमच्या काही क्वेरी असतील तर तुम्ही डायरेक्ट मेसेज करून विचारू शकता किंवा कमेंट्समध्ये विचारलं तरी पण चालेल. नक्कीच मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर आजसाठी आपण इथेच थांबूया. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.